नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेनं आता कंबर कसलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल केल्यानंतर नवनियुक्त संपर्क मंत्री उदय सामंत यांनी आज नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा मोठा मेळावा घेतला। यावेळेला पक्षात गटबाजी खपवून घेणार नाही असा थेट इशारा सामंत यांनी दिलाय। तर दुसरीकडे नाशिकच्या विकासासाठी कोट्यावधींच्या गुंतवणुकीची ही घोषणा करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी संपर्क मंत्री म्हणून माझी नाशिकला नियुक्ती केली आणि त्याच्यानंतर मी ऑनलाईन देखील या पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि आज 2 लोकसभा मतदारसंघाच्या फक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही आयोजित केली होती। त्याच्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि आता संध्याकाळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अशा 2 मतदारसंघाची बैठक दादांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या सगळ्याच नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आम्ही आयोजित केलेली आहे। अगदी गटप्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत सगळीच्या सगळी पदं भरली गेली पाहिजेत ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे। शिवसेनेचे पदाधिकारी अतिशय ताकदीनं दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत। शासनाची ताकद असेल, आमचा संपर्क असेल, आम्ही पुढच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं वाढू आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये देखील महायुती करूनच आम्ही सामोरं जायला तयार आहोत। त्याच्यामुळं काय स्वबळाचा नारा द्यायला काय मी इथं आलो नाही। सगळे नेते आहेत, पदाधिकाऱ्यांशी आम्ही बोललेलो आहोत। आम्ही एक संघपणानंच निवडणुकीला सामोरं जाऊ। माझं जर तुम्ही भाषण ऐकलं असाल किंवा दादांचं किंवा सुहास अण्णांचं भाषण ऐकलं असेल तर आम्ही हीच भूमिका मांडली की शिवसेना पक्ष हे आपापसातल्या मतभेदांपेक्षा मोठा पक्ष आहे। एकच गट आमचा आहे, तो म्हणजे शिवसेना आणि तो एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक गटबाजी जे करतील आणि ते लक्षामध्ये येईल त्यांची नावं आम्ही देऊ ना एकनाथ शिंदे साहेबांकडे।